त्या फटक्यानंतर हे विरोधी पक्षातली लोक शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीत. विरोधी पक्ष बेशुद्ध अवस्थेत आहे. वेळीच शुद्धीत अवस्थेत या राहुल गांधीजी, हा आमचा तुम्हाला सल्ला आहे. निवडणुकीत पराभव का झाला याचं आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आणि विरोधी पक्ष आत्मपराभवाचं जाहीर प्रदर्शन करतायत. करायला पाहिजे होतं आत्मचिंतन, करतायत आत्मपराभवाचं जाहीर प्रदर्शन. मतदार का वाढले की नाही वाढले निवडणूक आयोग उत्तर देईल. आणि वाढले तर चूक काय? मतदारांनी नोंदणी केली असेल तर त्याच्यावर शंका का? निवडणूक आयोगाने चोख काम करण्याचा प्रयत्न केला असेल तर यांच्या पोटात काय दुखतंय? मतदार लोकसभा निवडणुकीत वगळले गेले होते. 8वाचा दिवस मतदान केंद्रावर लाखो, शेकडो, हजारोनी मतदार आमचं नाव सापडत नाही हे लोकसभा निवडणुकीत म्हणत होते. सर्वसाधारणतः त्यावेळेला जनतेमध्ये राग होता. तुम्ही पत्रकार, तुम्ही मीडियाची मंडळी, तुम्ही सुद्धा विविध ठिकाणी लोकसभेला त्या निवडणूक केंद्रावर गेला असाल. किमान 5-50 लोक तुम्हाला प्रत्येक निवडणूक केंद्रावर भेटते असेल. आमचं नाव मिळत नाही. मग लोकसभेत नावं गाळून तुम्ही विजय मिळवला होता का राहुल गांधीजी? हा थेट सवाल आहे आमचा. ज्या वेळेला जो काही आकडा 7 लाखाचा तुम्ही सांगता तो नव्हता, त्याच वेळेला तुम्हाला यश का मिळालं? लोकसभेत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामागे जी आकडेवारी राहुल गांधी मांडतायत ते मतदार का वगळले गेले होते? आमचा प्रति सवाल आहे. मग जेव्हा नावं गळतात, गाळली जातात, अधिकृत मतदाराला मतदानापासून रोखलं जातं, तेव्हा तुमचा आणि तुम्हाला यश मिळतं. आणि मतदारांनी एकदा फटका खाल्ल्यावर, निवडणूक आयोगाला जाग आल्यावर, आमच्यासारख्या सगळ्याच पक्षांनी निवडणूक आयोगाच्या मागे रतिबा लावल्यावर नावं नोंदवली गेली. तर अजब सवाल आहे लोकशाहीमध्ये, एवढी नावं का नोंदवली? कारण तुमचा आत्ता पराभव झाला म्हणून. आणि त्यामुळे राहुल गांधी यांचं वक्तव्य चोराच्या उलट्या बोंबा आहेत. निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करतंय, त्याला करू द्यावं. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, या देशातील सर्व यंत्रणा बोगस आहेत, कामचुकार आहेत, बिनकामी आहेत. या पद्धतीचं अनास्थेचं वातावरण निर्माण करायचं हाच तर शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे. मग या अजेंडावर राहुल गांधी तुम्ही बोलताय. न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सांगताय, ऐकायला तयार नाहीत. बरं, कोणी मतदार म्हणतायत का? जसं लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदार म्हणत होते की आम्हाला निवडणुकीला मतदान करू दिलं गेलं नाही, असं महाराष्ट्रात कुठलं मतदारांचं आंदोलन उभं आहे, जन आंदोलन उभं आहे? इनफॅक्ट या विधानसभेमध्ये तर आठवा, काही गावांनी आम्हाला मतदान करायचं नाही, करू देणार नाही, काही संघटनांनी, काही आंदोलनकर्त्यांनी, काही परंपरागत आंदोलनकर्त्यांनी मतदान करू नका अशी म्हणणारी मंडळी असताना मतदार मतदान करतोय. हेच लोकशाहीचं खरं चित्र समोर येत आहे. त्यामुळे नंबर 1, आत्मचिंतन करण्याऐवजी राहुल गांधी आत्मप्रभावाचं प्रदर्शन करतायत. नंबर 2, मतदारांनी नावं का नोंदवली आणि आयोगाने नावं का नोंदवून घेतली हा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे लोकशाहीवर चालणाऱ्या प्रक्रियेला तू लोकशाहीने का चाललायस असा प्रश्न उपस्थित करणं आहे.
नंबर 3, आमचा प्रतिसवाल आहे, जे काही 5, 6, 7 लाख मतदार नव्याने आले तुम्ही म्हणताय, तेच लोकसभेला नव्हते, म्हणून तुम्हाला यश मिळालं का? याचं उत्तर तुम्ही द्यावं. आणि नंबर 4, सगळ्या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी शहरी नक्षलवादाची व्यवस्था, त्याचे प्रवक्ते तुम्ही का बनताय? आमचा सवाल आहे. प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात एक आता याचिका दाखल केलेली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्याची आता सुनावणी पार पडलेली आहे आणि त्यामध्ये निवडणूक आयोगानं संध्याकाळी 6च्या नंतर झालेल्या मतदानाचे जे व्हिडिओ आहेत ते द्यावे अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आहे. या संदर्भात नोटीस देखील निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्याचा प्रयत्न कुठेतरी पराभवानंतर पोटदुखी आहे. आमचा विजय त्यांच्या पचनी नाही पडला. जनतेचं मतदान यांना अपचन करते आणि म्हणून न्यायिक प्रक्रिया जे असेल ते निवडणूक आयोगाने करायला लागेल, माहिती द्यावी लागेल, व्हिडिओ असतील तर व्हिडिओही द्यावे लागतील. नाही, न्यायिक प्रक्रिया आहे ती. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सवाल कसे उभे राहू शकतात की मतदार मतनोंदणी का करतोय? आम्हाला नाही पटत. निवडणूक आयोग मतदार नोंदणी करून घेतोय, आम्हाला नाही पटत. मतदार मतदानासाठी रांगेत उभा राहतो, का राहतो? आम्हाला प्रश्न पडतो. तो 5ला मतदान वेळ संपल्यानंतर सुद्धा त्या कंपाऊंड मध्ये कायदेनुसार रांगेत उभा का राहतो? आम्हाला प्रश्न पडतो. हे प्रश्न यांना का पडतायत? विरोधकांना का पडतायत? हा आमचा त्यांना सवाल आहे. बोला. वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधण्याचा काढ असल्याचं संजय राऊतांनी आज विधान केलंय. फडणवीसांना नेमकी वर्षा बंगल्यावरती जी प्रवेश करायची भीती कशाची? अरे बंगल्याचं संजय राऊतांनी सांगू नये. पहिला मातोश्री 2 बंगला कुठून आला त्याचं उत्तर द्यायचं. मातोश्री 2 बंगल्यावर मी व्यक्तिगत कधी आरोप करत नाही, त्यामुळे करणार नाही. त्याचा हिशोब पहिला संजय राऊतांनी मांडावा, मग सरकारी बंगल्यावर प्रश्न विचारावे. मुख्यमंत्री असूनही ते अजून सागर बंगल्यावर काय, वर्षा बंगल्यावर का जात नाही देवेंद्र फडणवीस? मला स्पष्ट आहे, एकनाथजींनी दिलाय. त्यांच्या बंगल्याचं रिपेअरिंग चालू आहे. त्यांच्या बंगल्यांचं रिपेअरिंग झाल्यावर ते जातील. एकमेकाला सामावून सांभाळून मैत्रीपूर्ण वागण्याची सवय राऊत तुम्हाला आणि महाविकास आघाडीला नाही, म्हणून महायुतीलाही नसेल असं नाही. देवेंद्रजी आणि एकनाथजींचे संबंध यातनं स्पष्ट होतात. तुमचा बंगला रिपेअर होईपर्यंत तुम्ही राहा. हे तुम्हाला अपचनी का होत आहे? रामदास कदमबाईंनी एक वक्तव्य केलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अडकलेला आहे. मग काय चुकीचं आहे? मुंबई महानगरपालिकेत अडकलेला आहे. मग काय चुकीचं आहे? मी तर पुढे म्हणतोय, मुंबई महापालिकेतल्या कट कमिशन मध्ये अडकलाय. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांमध्ये अडकलाय. मुंबई महापालिकेच्या ज्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केलंय त्यांच्यात अडकलाय. आणि म्हणून आदित्य ठाकरेंची विधानं काढा. त्यांचे प्रश्न असतात की तुम्ही सीसी रोड का करताय? आजपर्यंत प्रश्न असे सरायचे की तुम्ही का काम करत नाहीत. मग त्यांचे प्रश्न असतात तुम्ही सीसी रोड मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांनाच का दिलेत, म्हणजे त्या ब्लॅकलिस्ट कॉन्ट्रॅक्टरांना का नाही दिलेत? हे प्रश्न आदित्य ठाकरेंचे. म्हणून रामदास कदमजी म्हणाले ते खरंय, महापालिकेत उद्धव ठाकरे यांचा जीव अडकलाय. माझं पुढे म्हणणं आहे कट कमिशन मध्ये अडकलाय. त्याच्याही पुढे जाऊन म्हणणं आहे ज्या काळ्या यादीतल्या कंत्राटदारांमध्ये अडकलाय. रामदास कदम अजून एक वाक्य म्हटलं की निवडणुकीचा दाखला दिला विधानसभेला योगेश कदमसाठी सुनील तटकरेंनी काम केलं नाही आणि महायुतीमध्ये सातत्यानं त्यांच्याकडनं अशी विधानं केली जाते. रामदास कदम, मला याच्याबद्दलची माहिती नाही. त्याबद्दलची माहिती माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे काही असेल तर त्यांनी द्यावी, त्यांच्या पक्षाकडे द्यावी. माझ्या माहितीप्रमाणे महायुतीमध्ये एकमेकाला मदत केल्यामुळेच एवढा मोठा विजय आमचा झालेला आहे. मतदारांचे मनापासून धन्यवाद आहेत. पण माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात की सरकारमध्ये महायुतीमध्ये विशेषतः
हिस्से वाटणीवरून प्रचंड गोंधळ आहे म्हणून सरकार पण अस्थिर दिसून येते. वडेट्टीवार जर म्हणतोय मी विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं असेल तर तुमच्यात एकमत आहे का आधी सांगा. वडेट्टीवार पाटोलेंकडे बघायला तयार नाही. पाटोले वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण तर राहिलेच नाही, बाळासाहेब राहिले नाही, त्या ठिकाणी अजून कोणाला बघायला तयार नाहीत. ते पक्ष म्हणून शिवसेना उबाटा गटाला बघायला तयार नाहीत. उबाटा गटाकडे त्यांनी बघितलं तर त्याकडे जयंत पाटलांना नाराज. दुसऱ्याला प्रश्न विचारण्याआधी 4 बोटं तुमच्याकडे येतात हे वडेट्टीवारांनी लक्षात ठेवा. अशी अंजली गव्हाणे यांनी एक्सपोज करत म्हटले की उद्या ते पुरावे देणारे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यासाठी किंवा त्याला प्रूव्ह करणारे, तर त्यांचा राजीनामा घेतला तर देवेंद्र फडणवीस पूर्णपणे त्यांचं मित्रत्वाचं नातं निभावत आहेत, मित्र आहेत त्यांचे म्हणून बॅक करतायत. मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी यावरची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यापेक्षा वेगळं मोडण्यासाठी माझ्याकडे काय नाही. उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होतोय, करवाढीचा बोजा लादला जाईल अशा अंदाज वर्तवले जात आहे. तुमची एकंदरीत काय अपेक्षा आहे अर्थसंकल्पात? मला यातली करवाढी वगैरेचा मुद्दा माहित नाही. उत्तम सेवा द्या, लोकांना घरापर्यंत पाणी द्या, लोकांच्या रस्त्यामध्ये, रेल्वेच्या रुळामध्ये, BSTच्या मार्गामध्ये आणि सखोल भागामध्ये पाणी तुंबलं नाही पाहिजे हे बघा. त्या ठिकाणी खड्डा विरहित रस्ते द्या. नागरी सुविधा घेताना नागरिकांना त्रास होऊ नये. आरोग्याच्या विषयामध्ये 20-20 हजार कोटीचं बजेट 5 वर्षाचं झाल्यानंतर सुद्धा सिटी स्कॅन आणि औषधासाठी लोकांना बाहेर जाता कामा नये. शिक्षणाच्या व्यवस्था महापालिकेच्या चोखंदळ करा. मैदान, ओपन स्पेस, पर्यावरण, बगीचे हे सुरक्षित, संरक्षित आणि त्या ठिकाणी सुशोभित करा. या आमच्या अपेक्षा आहेत. एकनाथ शिंदेवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होता की ते नाराज आहेत का? कारण कॅबिनेटमध्ये प्रत्यक्ष त्यांची हजेरी नव्हती. आज सुद्धा सोशल वॉर संदर्भात बैठक झाली. मंत्रालयात अजितदादा आणि मुख्यमंत्री होते, इतर मंत्री होते, मात्र आज एकनाथ शिंदेची गैरहजेरी दिसून आली. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकदा नाही वारंवार सांगितलंय की आम्ही तिघे मिळून मुख्यमंत्र्यांनी दिलेली द्यावयाची सेवेचं सेवेकरी म्हणून काम करतो. आणि बोलताना हेही ते म्हणाले आम्ही पाळीपाळीने मुख्यमंत्री म्हणून काम करतो. पाळीपाळीने म्हणजे दिवसा, दुपार, संध्याकाळ. याच्यात मुख्यमंत्री पद घेऊ नका, सेवा या अर्थाने घ्या. मला वाटतं ठाण्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून जर ते काम करत असतील एकनाथजी, तर ते काम का करतात हा प्रश्न काय विचारताय? आणि प्रत्येकाने आपापलं चोखंदळपणे काम केलंच पाहिजे. का ज्यावेळेला नांदेड, नागपूरला मुख्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री कार्यक्रमात होते, मुंबईमध्ये NCCच्या आपल्या विद्यार्थ्यांनी, कॅडेट्सने कर्तव्य पथावर उत्कृष्ट प्रदर्शन केलं. त्यांच्यासाठी स्वागत समारंभ मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी केला. याला म्हणतात कामाचं वाटप. या पद्धतीने कामाचं वाटप जर होत असेल तर हेच कोऑर्डिनेशन आणि हेच समन्वय आहे. अर्थसंकल्पावरून राऊतांनी थेट पंतप्रधानांवर टीका केलेली आहे की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मोदी फक्त बाक वाजवत होते, त्यांना अर्थसंकल्प काय कळला असं त्यांनी थेट सांगितलं. राऊतांना काय कळला? राऊतांना अर्थसंकल्प काय कळला? राऊत जेव्हा हे विधान करत असतील त्यावेळेला आदल्या रात्रीची त्यांची उतरली नसेल. नाही तर मोदीजींवर असा प्रश्न उपस्थित करण्याचा मूर्खपणा संजय राऊत यांनी केला नसता. सर, जानना चाहेंगे, पार्लियामेंट में राहुल गांधी ने महाराष्ट्र के विधानसभा चुनाव को लेकर सवाल उठाया है. 70 लाख नोंदनी लोकसभा से विधानसभा के बीच में होगा जितनी हिमाचल प्रदेश की पॉपुलेशन है. कैसे देखते हैं? कहा कि जितने 5 साल में नहीं हुए उतने 5 महीने में वोट जो है वो बढ़ाए गए. राहुल गांधी जी आत्मचिंतन करने के बजाय आत्म पराभव का जाहिर प्रदर्शन कर रहे हैं. महाराष्ट्र की मतदाताओं ने विधानसभा चुनाव में जो कांग्रेस को मुंह की खिलाई है उससे वो उभर कर खड़े हो ही नहीं पा रहे हैं. ये कांग्रेस की अवस्था है.
लड़खड़ाते हुए अवस्था में कांग्रेस है और इसके लिए बयानबाजी बिना सोचे समझे कर रहे हैं। दूसरी बात बहुत स्पष्ट है, अगर ये 7 लाख मतदार जो कह रहे हैं, ये मतदाताओं ने अगर मतदान नोंदणी की है और इलेक्शन कमीशन ने उसको रजिस्टर किया है, तो उसके ऊपर सवाल कैसे खड़ा हो सकते हैं? मतदाताओं पर सवाल खड़ा करना ये बेबुनियादी बात राहुल गांधी जी कर रहे हैं। शायद उनको ये पता भी नहीं है, हर वोटिंग लिस्ट के प्रदर्शन के बाद उसके ऊपर सुझाव और ऑब्जेक्शन लिए जाते हैं। तब राहुल गांधी जी, आप और आपका दल सोया हुआ था क्या? हम उनको कहना चाहते हैं, इस देश की सभी व्यवस्थाओं पर सवालिया निशान खड़ा करना, भले वो सुप्रीम कोर्ट हो, हाई कोर्ट हो, सीआईडी हो, सीबीआई हो, ईडी हो, इलेक्शन कमीशन हो, पुलिस हो, सभी व्यवस्था और एनार्की पैदा करना, यही तो अर्बन नक्सलिज्म का काम है। राहुल गांधी उनकी भाषा क्यों बोल रहे हैं? और ये भी बात हम सवाल पूछना चाहते हैं कि जब एक 7 लाख वोटर नहीं थे विधानसभा के पहले लोकसभा चुनाव में, तभी आपको लोकसभा महाराष्ट्र में ज्यादा सीटें क्यों मिली? तो क्या आपके जीत पर लोकसभा की सवालिया निशान खड़ा नहीं होता है? हम सब ने देखा लोकसभा चुनाव में मुंबई में जगह जगह पर वोटर आके कह रहा था कि मुझे वोट करने नहीं मिला। इस बात को ध्यान में रखकर वोटर ने वोटर रजिस्ट्रेशन विधानसभा में किया, इलेक्शन कमीशन ने अपना काम किया और मतदाताओं ने वोट भी डाला, तब विधानसभा में इनका पराभव हो गया। मतदाताओं को मतदान से रोकना, इस प्रकार की व्यूहरचना और चर्चा, ये कौन से मानसिकता का प्रदर्शन है? राहुल गांधी जी बताएं। जी, इसके साथ राज ठाकरे जी भी इस पूरी चुनाव व्यवस्था पर सवाल उठा रहे हैं। उन्होंने ये भी कहा कि संगमनेर से बाला साहब तो राजस्थान से हार गए, उस पर भी सवाल उठता है। नहीं, ये सवाल वर्ली में एसी डोम में बैठकर पूछने के बजाय राज ठाकरे जी अगर संगमनेर जाते और वहां दौरा करते तो लोग ही बता देते कि अल्पसंतुष्टिकरण की परिसीमा तक कांग्रेस के उम्मीदवार पहुंच गए थे और क्या क्या घटना हुई है संगमनेर में। बावजूद उसके वोटों के राजनीतिक तुष्टिकरण के लिए अगर कांग्रेस जाएगी तो मतदाता रिएक्शन करेगा ही। ये सीधी सी बात राज ठाकरे जी संगमनेर जाते तो उनको समझ में आती। आगे की अपनी भूमिका राज ठाकरे तय कर चुके हैं, ऐसा लगता है आपको लोकल इलेक्शन? देखिए, इसका जवाब मैं नहीं देना चाहता। आशीष जी, अरविंद केजरीवाल कहते हैं कि मैं जहां भी जाता हूं लोगों से बात करता हूं, लोग कहते हैं कि वोट हम आपको देते हैं लेकिन पता नहीं चलता कि वो कहां जा रहा है। वे आज ही कह देते हम, कल ऐसा ना हो अरविंद केजरीवाल जी स्वयं चुनाव हारेंगे और फिर ईवीएम पे ठिकरा पड़ेंगे। स्थिति तो नीचे की यही है। जो पत्रकार, जो विश्लेषणकार, जो राजनीतिक विश्लेषक, जो कार्यकर्ता, जो अधिकारी जमीन से जुड़ा है, उसको दिल्ली का मूड पता है। भाजपा बड़े विजय की तरफ बढ़ रहा है। सपा सांसद रामगोपाल यादव ने कहा कि केंद्र सरकार और यूपी सरकार जो कुंभ में जो मृतकों का आंकड़ा है उसको छुपा रही है। विपक्ष लगातार कुंभ को लेकर सवाल खड़े कर रहा है। इस पे हमारे राष्ट्रीय प्रवक्ता जवाब देंगे। मुझे इसके बारे में जानकारी नहीं, तो मैंने बोलना ठीक नहीं है। बजट को लेकर भी आशीष जी कई सारे सवाल खड़े हो रहे हैं। ये कहा जा रहा है कि जो बजट जो पेश किया गया वो दिल्ली और बिहार चुनाव के मद्देनजर पेश किया गया, महाराष्ट्र को कुछ नहीं मिला। महाराष्ट्र को क्या मिला उसका पूरा ब्यौरा मुख्यमंत्री देवेंद्र जी ने स्वयं स्पष्ट कर दिया है। मेट्रो से लेकर हर घर जल से लेकर प्रधानमंत्री आवास योजना से लेकर एआई तक, जो महाराष्ट्र को बुलेट ट्रेन तक मिला है उसके आंकड़े ही सामने हैं। जिनको पीलिया हो गई है उनको ये आंकड़े दिखाई नहीं दे रहे हैं। एक मराठीमध्ये शेवटचा होता, शरद पवार गटात
LP निच्चांक गाठलेला आहे, 87 रुपये पर डॉलर पर्यंत गेलेला आहे. किमान पंतप्रधान याला तरी आता फेक नरेटिव्ह म्हणणार नाही, उत्तर देतील. नाही, हा प्रश्न कोणी विचारलाय? शरद पवार कोणी? त्यांनी ट्विटर हँडलवर ट्विट केलं. मला वाटतं याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर असा प्रश्न विचारणे याच्या एवढा निर्बुद्धपणा कोणी करणार नाही. म्हणून कोणी केलं विचारलं, नाही तर नावाला जोडाल. मी पक्षाला बोललोय. ज्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्यांना हे दिसतंय का? जगामध्ये 2 ठिकाणी युद्ध चालू आहेत, त्यांना याची माहिती आहे का? जगातल्या काही देश, कारण आता जग एका अर्थाने आर्थिक व्यवस्थेमध्ये जवळ येत आहे, त्यात राजकीय अस्थिरता असलेले काही देश आहेत. भारताच्या आजूबाजूला असलेल्या देशांमध्ये राजकीय अस्थिरता काही वातावरण निर्माण करत असेल की नाही? आजच्या वर्तमानपत्रामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेल्या निर्णयानंतरचे पडसाद, मला वाटतं या सगळ्याचा अभ्यास ज्याला कळतो तो असा निर्बुद्ध प्रश्न विचारणार नाही.